नमस्कार. निसर्ग शाळेत सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. आज 26 फेब्रुवारी 2022 शनिवार. आज आपण निसर्ग शाळेत 6 दिवस कृती आणि 1 दिवस मान्यवरांचे व्याख्यान ठेवतो. तर आज याच परंपरेसोबत आपल्यासोबत संवाद साधायला आलेले आहेत ज्येष्ठ कादंबरीकार कथाकार माननीय बाबाराव मुसळे. ते आपल्याला मी निसर्ग आणि माझे साहित्य यावर आपल्याशी संवाद साधणार आहेत व मार्गदर्शन देणार आहेत. त्यांचे निसर्ग शाळेत मनपूर्वक स्वागत. त्यांचा खरं तर त्यांना खासशी अशी परिचयाची गरज नाहीये, कारण की त्यांचा 6वीत एक धडा आहे, बाकी 20 रुपयांचं काय, म्हणून आपण सगळे त्यांना आधीच ओळखत असू. पण मी माझ्या मित्र कृष्णाला विनंती करतो की त्यांनी सरांचा परिचय करून द्यावा. शाळेची निसर्ग शाळेतील प्रमुख पाहुणे यांचा परिचय मी कृष्णा राजकुमार टोंपे करून देत आहे. आजचे निसर्ग शाळेतील प्रमुख पाहुणे श्री बाबाराव गंगाराम मुसळे, प्रसिद्ध साहित्यिक, कथाकार, कादंबरीकार आणि कवी म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. यांचे प्रकाशित साहित्य हल्ल्या हल्ल्या दुधू दे, पखाल, वारुळ, पाटीलकी, दंश, तमशान भोग, आर्त, झळाळ इत्यादी. कथा संग्रह मोहरलेला चंद्र, जिंगू लघु लखू लुखू, नगर भोजन इत्यादी. कवी संग्रह इथे पेटली माणूस गात्रे यांचे अनेक साहित्य कृतींना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. पखाल या कादंबरीला 1995 ते 96 दरम्यान महाराष्ट्र शासनाचा 20 खांडेकर पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच इतर अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांचे साहित्य अभ्यासक्रमात ही समाविष्ट आहेत. बाकी 20 रुपयाचे काय, बाल भारती वर्ग 6वी. दुसरं, देवाचा न्याय प्रथम वर्ष मुख्य विद्यापीठ नाशिक. तिसरं, दावणीचा बैल मराठवाडा आणि अमरावती विद्यापीठात होती. चौथं, अल्पभूधारक अमरावती विद्यापीठ. पाचवं, चटके अमरावती विद्यापीठ होती. हे अनेक साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून राहिले आहेत. तर बालमित्रांनो, चला तर मग ऐकूया खातना साहित्यिक बाबाराव मुसळे सरांना. नमस्कार मुलांनो. नमस्कार सर. धन्यवाद कृष्णा, आपण सरांचा परिचय करून दिला. खर तर उद्या आहे मराठी भाषा दिन आणि आपल्या सोबत आहेत एवढे मोठे साहित्यिक. माननीय बाबाराव मुसळे सरांनी 10 कादंबऱ्या, 3 कथा संग्रह आणि 2 संपादित पुस्तके लिहिलेले आहेत. तर सर, मी आपणास विनंती करतो की आपण मनसोक्त गप्पा माराव्या आणि आपण हे कादंबऱ्या, कविता आणि कथा हे कशा लिहिल्या यांच्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन द्यावे. नमस्कार. आपल्या निसर्ग शाळेचे या कार्यक्रमाचे आयोजक श्री जगताप सर, त्यांचे सर्व सहकारी, जे सूत्रसंचालन करत आहेत विद्यार्थी, त्यांचा विशेष कौतुक. ते छान प्रकारे सूत्रसंचालन करीत आहेत. आणि या सभेसाठी जे कोणी आतापर्यंत लाईव्ह आहेत किंवा नंतरही येतील, त्या सर्वांना मी बाबाराव मुसळे नम्रपणे नमस्कार करतो आणि
माझ्या बोलण्यास सुरुवात करतो. मित्रहो, या आपल्या आजच्या निसर्ग शाळेत येण्याचं प्रयोजन हे की मी या 2-3 दिवसाआधी माझ्या फेसबुकवर एक माझ्या आवडीच्या आंब्याची, आमच्या शेतातल्या आंब्याची, काळू आंब्याची एक पोस्ट टाकली होती आणि त्या आंब्याबद्दल त्याची जी काही गुणवैशिष्ट्ये आहेत त्याबद्दल सांगितलं होतं. जगताप सर नेहमी माझ्या पोस्ट वाचत असतात असं ते मला काल म्हणाले आणि ही पोस्ट वाचल्यावर त्यांना असं वाटलं की आपण बाबाराव मुसळे सरांना निसर्ग शाळेच्या एका कार्यक्रमामध्ये आणलं पाहिजेत आणि म्हणून त्यांनी मला निमंत्रण दिलं काल आणि मीही तयार झालो आणि अशा पद्धतीने तुमच्याशी आज मला संवाद साधण्याची संधी प्राप्त झालेली आहे. म्हणून त्यासाठी मी विशेषतः जगताप सरांचे विनम्र त्यांचे आभार मानतो. तर अण्णासाहेब जगताप सर यांची आणि माझी प्रत्यक्ष ओळख झालेली नाही. ते माझे फेसबुक फ्रेंड आहेत, पण फेसबुकवर त्यांच्या ज्या काही पोस्ट असतात त्या मी वाचत असतो. मला आठवते निसर्ग शाळेशिवाय त्यांचा एक फार मोठा प्रकल्प भोगाव देवी इथे सुरू आहे. इथे ते अगदी 70 एकर जमिनीमध्ये वृक्ष लागवड करत आहेत आणि आमचा एक पुतण्या आज ते लाईव्ह आहेत की नाही मला माहिती नाही, काल आमचं बोलणं झालं होतं. तर संजय मारुती मुसळे सर जे जगताप सरांच्या शेजारीच राहत असतात, ते सुद्धा त्यांच्या फेसबुकवर ह्या अशा पद्धतीच्या सगळ्या ज्या काही तुमच्या निसर्ग शाळेच्या पोस्ट असतील त्या टाकत असतात आणि त्याही मी वाचत असतो. सर जगताप सरांचं हे निसर्ग वेड अफलातून आहे याची आपल्याला जाणीव आहे. तर त्यांची कन्या त्यांच्यापेक्षाही वेडी अवनी, तिचं नाव फार छान सुंदर नाव आहे. मला वाटते अवनी म्हणजे पृथ्वी. आणि तिचा संपर्क सगळा निसर्गाशी आहे, झाडाझुडांशी आहे. फळझाडं असतील, मग फुलांची झाडं असतील. त्याच्यामुळे तिलाही या गोष्टीची आवड निर्माण झाली. म्हणजे घरापासून एखादी योजना सुरू करायला पाहिजे असं जे धोरण सांगितलं जाते ते जगताप सरांच्या बाबतीत खरं आहे. मित्रहो, त्यांच्या अनेक घोषणा फेसबुकवर येत असतात. त्यापैकी अगदी काल परवा एक घोषणा त्यांनी केली होती की जर तुम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायचा असेल तर एक झाड लावा आणि त्या झाडाला अर्थात आपण वर्षभर सांभाळायचं, त्याला वाढवायचं, त्याचं संरक्षण करायचं आणि केकच्या ऐवजी एखादं खाण्याचं फळ असेल तर ते कापा. मला ही त्यांची कल्पना अतिशय छान आवडलेली आहे. त्याबद्दल मी त्यांना आणखी पुन्हा काय म्हणू की शुभेच्छा देईन. माझा आजचा विषय आहे मी, निसर्ग आणि माझे लेखन. या सगळ्या बोलण्यामध्ये आपल्या मला 2 टप्पे पाडावे लागतील माझ्या या भाषणाचे. पहिला टप्पा असेल मित्र माझं बालपण. बालपण ते मी मॅट्रिक पास होईपर्यंतच, म्हणजे 16व्या वर्षापर्यंतच माझं वय. कारण हे जे बालपण किंवा किशोरवयीन वय असते ते इतकं तुमच्या जीवनावर प्रभाव करणार असते की तुम्ही या काळामध्ये जे अनुभवता, जे पाहता ते दीर्घकाळ तुमच्या स्मरणात राहत असते. आणि एक लेखक म्हणून त्या लेखकाला या सगळ्या अनुभवांचा वापर त्याच्या कथा कादंबऱ्यांमध्ये करता येत असतो आणि तो करतच असतो. जे त्यानं अनुभवलं तेच तो मांडत असतो. आणि त्याच्यामुळे माझं हे बालपण 16 वर्ष वयापर्यंतच आणि त्याच्यानंतरचा माझा सेवानिवृत्तीनंतरचा काळ, कारण तोही महत्वाचा आहे. तुम्हाला कल्पना नसेल, सरांना कल्पना आहे, मी शेतीला वाहून घेतलेला आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये अलीकडे या गेल्या वर्षीपासून मी बांबूची शेती सुरू केलेली आहे आणि बांबूच्या शेतीबद्दलच्या विशेष अशा काही पोस्ट मी टाकत असतो. तर अशा पद्धतीनं निसर्गाशी मी जुळलेला आहे. निसर्गापासून तुम्ही आम्ही कोणीही वेगळे होऊ शकत नाही मित्र हो, कारण निसर्गाचेच आपण एक घटक आहोत.
निसर्गाचे एकूण 5 महत्वाचे घटक सांगितले जातात. पहिला घटक आहे पृथ्वी. पृथ्वी याचा अर्थ या पृथ्वीवर असणारे सगळे, म्हणजे जे जिवंत आहेत ते आणि जे जिवंत नाहीत म्हणजे अचेतन म्हणतो आपण त्यांना, सजीव आणि निर्जीव असे सगळे मिळून या पृथ्वीचे घटक आहेत आणि त्यातले आपण एक घटक आहोत. दुसरा घटक त्यांनी सांगितलेला लाकूड. लाकूड तुम्हाला माहित आहे, झाड जेव्हा वाळते त्यावेळेस त्याचा वाळून ओळ झालेला जो काही सांगाडा असतो त्याला आपण लाकूड असं म्हणतो. तिसरा आहे अग्नी. कधीतरी या मानवाने जो आदिवासी सारखा म्हणजे आदिपुरुष म्हणून ज्याचा आपण गौरव करत असतो, त्या आदिपुरुषाने कधीतरी अग्नीचा शोध लावला आणि त्याच्यानंतर मग त्याचं जीवन आणि आपलंही जीवन आमूलाग्र बदललेलं आहे. आणि चौथा आहे पाणी. त्याच्याशिवाय तर आपण जगू शकत नाही. आणि 5वं धातू आहे. तर या 5ही घटकांशी आपला संबंध असतो. त्यातला एक महत्वाचा घटक लाकूड, त्याच्याबद्दल थोडंसं आधी मी बोलतो. लाकूड म्हणजे त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये काय असतो, किती महत्वाचं आहे ते. आता अलीकडे आपल्याकडे गॅस आलेला आहे, पण पूर्वीच्या काळी चुली पेटत होते आणि चूल पेटवण्यासाठी इंधन म्हणून लाकडाची गरज लागत होती. म्हणजे आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या सगळ्या लाकडाशी संबंधित आहेत. एका दुःखद अशा गोष्टीची जाणीव मला करून द्यावी लागते की माणसाला याची जाणीव नाही पूर्णपणे, आणि त्याच्यामुळे माणूस लाकडाची तोड करतो आहे. आणि काय होईल त्याचा परिणाम की एक दिवस ही सगळी पृथ्वी भोंडी होईल, वाळवंट होईल जिकडे तिकडे. तुम्हाला आम्हाला जगण्यासाठी इथे काहीही असणार नाही आणि या पृथ्वीवर कुठलाही प्राणी जगू शकणार नाही. आणि अशा या विदारक परिस्थितीतून आपण बाहेर पडलो पाहिजे. त्याच्यासाठी मला 2 कवींच्या कविता आठवतात. त्याचे आशयच मी सांगतो, त्या कविता नाही सांगत. पहिली कविता अशी आहे की एक कवी म्हणतो की मी मरण पावल्यानंतर मला स्मशानात नेऊन जाळू नका, कारण मी आयुष्यात एकही झाड लावलेले नाही. दुसरे जे कवी आहेत ते अतिशय प्रसिद्ध असे कवी आहेत, वसंत आबाजी डहाके नावाचे. त्यांची एक कविता अशी आहे की ते म्हणतात की झाडं तोडायचे, मग ते बारीक त्याचा लगदा करायचा, त्याच्यापासून कागद बनवायचा, त्या कागदावर लिहायचं, मग ते वाचायचं. हे सगळं कशासाठी? त्यापेक्षा तर झाडच वाचायची. झाडं वाचणं किती महत्वाचं आहे. माणसं झाडं वाचणं म्हणजे झाडांशी जीव लावणं. आणि तुमचे सर आणि तुम्ही सर्वजण हे सगळं करत आहात. तुम्ही फार भाग्यवान आहात त्या बाबतीत, तुम्हाला सरांचं मार्गदर्शन होते आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या झाडांचे संदर्भ आपल्या आयुष्यामध्ये आणि आमच्या लेखनामध्ये सुद्धा, आम्ही कवी असू, लेखक असू, कोणी असू, आमच्या लेखनामध्ये सुद्धा आलेले असतात. तर मित्रांनो, निसर्गाचा पहिला घटक मी तुम्हाला मागा जेव्हा 5 घटक सांगितले त्यातला पहिला घटक होता माती, पृथ्वी. आणि पृथ्वीचा घटक आहे माती. तर मातीशी आपलं किती नातं आहे? माती अससी मातीत मिळसी, असं एका कवीनं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण जन्म घेतलेला आहे तो मातीतूनच, असं त्यांचं म्हणणं आहे. आईच्या पोटी जन्म घेतला, पण आपलं शरीर कशानं बनलेलं आहे तर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आणि एक दिवस आपल्याला जेव्हा मृत्यू येतो तेव्हा आपण मातीतच जाऊन मिळत असतो. तर अशा पद्धतीने या मातीचा माझ्या जगण्याशी जो संबंध आहे तो सांगण्यासाठी मी माझ्या आत्मचरित्राचं नावच ठेवलेलं आहे, अरे माही माती. कारण या मातीतून मी आलेला आहे. त्या मातीचे ऋण मान्य करण्यासाठी मी तसं नाव ठेवलेलं आहे. मित्रांनो, माझा मातीचा कधी संबंध आला असेल? तुम्ही लहान आहात, तुमचं हे जे अलीकडची पिढी आहे ती फार वेगळी आहे, तुम्हाला मातीशी संबंध येत नाही. अगदी या वयापर्यंतही तुमचा मातीशी संबंध आला, तुमचा पाय सुद्धा मातीवर पडला नसेल. पण मी जेव्हा रांगायला लागलो तेव्हा माझ्या मायनं मला घरातल्या जमिनीवर टाकलं.
त्या काळातली ही जमीन अतिशय सारवून स्वच्छ केलेली असायची. मातीचा माझा तिथे पहिल्यांदा संबंध आला. रांगता रांगता कदाचित माझं जे डोकं आहे ते मातीवर टेकलं गेलं असेल आणि माझ्या जिभेला पहिला स्पर्श मातीचा झाला असेल आणि त्याच्यातूनच कदाचित थोडासा मोठा झाल्यावर मी माती खायला सुरुवात केली असेल. माती का खातो आपण? तुम्हाला माहिती नसेल, आमच्या लहानपणी गरोदर बायका माती खात. काही ढोरं सुद्धा म्हणजे बैल असतील, गायी असतील, ते सुद्धा माती चाटतात. काही पक्षी सुद्धा माती खातात. का खातो आपण माती? आपल्या शरीराला जेव्हा कॅल्शियमचा पुरवठा कमी प्रमाणात होतो तेव्हा तो पूर्ण करण्यासाठी आपण माती खात असतो. आणि अशा पद्धतीनं माती ही माझ्या जीवनाचा एक फार मोठा महत्वाचा भाग आहे. मी जेव्हा आणखी खेळायला लागलो, थोडासा बाहेर खेळता बाहेर आलो, गल्लीवर आलो, म्हणजे घरातून बाहेर आलो, घरातून म्हणजे घर सुटलं माझं आणि मी रस्त्यावर आलो, तेव्हा मग माती हेच माझं खेळणं होतं. मला आठवते पहिला पाऊस जेव्हा पडत होता तेव्हा आम्ही सगळी मुलं मातीत खेळत होतो आणि मातीचा खोपा तयार करत होतो, ओल्या मातीचा. आणि त्यावेळेस एक गाणं म्हणत, हल्या हल्या दूध दे, चिमणी चिमणी खोपा दे. हे तुम्हाला माहितीये की हल्या दूध देत नाही, पण मग तरी आपण त्याला मागतो. आणि तेच मी माझ्या कादंबरीचं नाव ठेवलेलं आहे, हल्या हल्या दूध दे. ही माझी पहिली कादंबरी आहे. म्हणजे इतका मी मातीशी जुळाला गेलेला आहे. तर त्याच्याशिवाय काय केलं मग मी मातीच्या बाबतीत? थोडासा मोठा झाल्यावर शाळेत जायला लागलो. गुरुजी लोक मातीची वांगी करून आणा, मातीचा बैल करून आणा, मातीचा आमक करून आणा, मातीचं ढमक करून आणा असं सांगायला लागले. आमच्या गावाला एक तलाव आहे, तिथे बाजूला देवी आहे भवानी, आणि तिच्या काठावरच्या या तलावावर पावसाळ्याच्या दिवसात विशेषतः चिकन माती मिळते. ती अतिशय लोण्यासारखी मऊ माती आहे आणि त्या मातीचे आम्ही बैल करायचो. मग त्या मातीचे शाळेत सांगितलेल्या ज्या काही वस्तू असतील त्या करायचो. त्या मातीचेच आम्ही गणपती करायचो. त्यावेळेस गणपती विकत घेण्याची पद्धत नव्हती मित्र. हे सगळं जे काही आम्ही करत होतो ते बिना पैशाचं होतं आणि त्यासाठी माती किंवा निसर्गात जे जे काही मिळेल ते सारे घटक आम्हाला वापरावे लागत होते. आणखी मोठा झालो, शाळेत जायला लागलो, झाडावर सरसर चढता येऊ लागलं. कुठल्या झाडावर चढलो असेल काही सांगता येत नाही. तुम्हाला चिंचेचं झाड आवडते ना, चिंचा आवडतात म्हणून चिंचेचं झाडही आपल्याला आवडते. चिंचेच्या झाडावर सरसर चढत होतो, वर जात होतो, पडलोही एक दोनदा, खरचटलं, लागलं, पण रडलो नाही. 2 अनुभव सांगतो वेगवेगळ्या झाडांचे मित्र. एक कचन नावाचं झाड असते, तुम्हाला आपटा माहिती असेल. आपण दसऱ्याच्या वेळेस एकमेकांना सोनं म्हणून हे आपट्याची पानं देत असतो. अगदी त्याच जातीचं पण आपल्यापेक्षा मोठी पानं असणार हे कचनाचं झाड असते. तर या कचनाला पहिल्या पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस पडून गेला की दुसऱ्या दिवशी सकाळी फार बारीक कोवळ्या अशा डिर्या येतात, म्हणजे पालवी येते. आणि ही पालवी जर तोडून आपण आणली आणि तिची भाजी केली तर ती इतकी सुरेख लागते. माझी अत्यंत आवडीची भाजी होती ती त्या काळात. आताही आवडते मला, पण आता भेटत नाही ती. तर ती भाजी आणण्यासाठी आम्ही या कचनावर जात असू. माझ्यासोबत काही माझ्या चुलत बहिणी वगैरे असतात. तर जायचो तेव्हा अनुभव असा होता की त्या कचनावर इतके मुंगळे असायचे. मुंगळा माहिती तुम्हाला, मोठा असतो आणि काही बारीकही मुंगळे असतात. पण मोठ्या मुंगळ्यानं जर तुम्हाला धरलं तर किती वेदना होतात. त्याला जर आपण झटकतो म्हटलं तर त्याचं मुंडकं तुटून येते, पण तो लेखाचा त्याची हे पकड सुटत नाही. तर असे मुंगळे चावायचे तरी सुद्धा ती भाजी आम्ही आणायचो. दुसरा एक आणखी अनुभव सांगतो. तुम्ही आता काहीतरी लिक्विड आणते बाजारात भेटते, त्याच्यामध्ये तुम्ही असा तो तार असलेला गुंडाळलेला गोल तो बुडवता आणि मग त्याला फूक मारता आणि मग त्याच्यातून वेगवेगळे फुगे तयार होतात. आमच्या काळात असं काय नव्हतं. चंद्रज्योती नावाची एक वनस्पती होती, एक झाड होतं. त्या झाडाचा रस जर आपण द्रोणात पळसाच्या पानापासून द्रोणा तयार करतात त्यात धरला आणि त्यात लिंबाच्या वाळलेल्या किंवा ओल्या काडीचा जर समजा गोल केला आणि तो बुडवला मग त्याला फूक केलं तर अशा प्रकारचे फुगे तयार होतात असं आम्हाला त्यावेळेस
कळलं होतं. म्हणजे आणि मग तसं करून पाहण्यासाठी मी आणि माझे वडील बंधू आणि 4-5 इतर मुलं एका चंद्रज्योतीच्या झाडावर चढलो होतो. आणि ते चढले होते. मी लहान असल्यामुळे मी बाजूला उभं होतो. ते झाड एका ओढ्याच्या काठावर होतं आणि मी उभं राहता राहता मला काय दिसलं की अरे एक साप मोठाच्या मोठा तिथं. आणि मी ओरडलो, अरे बाप रे साप. ते सगळे जण खाली त्यांनी उड्या मारल्या आणि पळत सुटलो. मित्र, अशा काही गमती जमती त्या काळात झाल्या. पण ते सगळं अतिशय छान होतं मित्रांनो. आंब्याच्या कोयी पावसाळ्यात सुरुवातीलाच उगवतात, कुठेही उगवतात, उकंड्यावर जास्त उगवतात. मग त्या उगवलेले जे आंबे आहेत ते उपटायचे, त्याचा वरचा टक्कर काढायचं, कवच काढायचं आणि त्याच्यापासून पुंगी तयार करायची घासू घासून. ती पुंगी मग वाजवत फिरायचं. असे काही कामं केलेले आहेत. तर काय 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 आणि काय काय हे सगळं सांगताना आणि लक्षात घेताना आणखी एक गोष्ट सांगणं अत्यंत महत्वाचं आहे की मित्र, हे जे काही मी अनुभवलेलं आहे हे सगळं माझ्या कथा कादंबऱ्यांमध्ये आलेलं आहे. माझ्या कथा कादंबऱ्या ह्या विशेषतः शेतीभातीवर आहेत, ग्रामीण भागावर आहेत. आणि ग्रामीण भाग म्हणल्यावर तर सगळं येतेच रे मित्र. हे शेती येते, गुरोढोरो येतात, पक्षी येतात, झाडं येतात, पिकं येतात, काय येते? निसर्ग येतो. निसर्ग हा सगळाच निसर्ग आहे. तर हे सगळं येत असते आणि अशा पद्धतीनं माझं जे साहित्य आहे ते मी तयार केलेलं आहे. साहित्य लिहिताना पार्श्वभूमी काय आहे ही फार महत्वाची असते. म्हणजे समजा एक नायक तुम्ही घेतला कथेसाठी किंवा कादंबरीसाठी आणि एक नायिका घेतली आणि त्याच्या भोवतीची काही माणसं घेतली आणि घटना लिहिल्या, तरी त्या घटना कुठं घडतात? गावामध्ये घडतात. मग गावामध्ये कुठं घडतात? नायकाच्या घरी घडतात का नायकिनीच्या घरी घडतात, की रस्त्यावर घडतात, की मग एखाद्या ओढ्यावर घडतात, की शेतात घडतात, की एखाद्या विहिरीवर घडतात, की एखाद्या चिंचेच्या झाडाखाली घडतात? कुठे घडतात हे लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं असते. आणि ही सगळी जी पार्श्वभूमी असते ती पार्श्वभूमी आम्ही लोक या निसर्गाशी निगडीत असणारी उभी करत असतो. त्याच्यामुळे जर आमच्या साहित्यातून निसर्गाला वजा केलं तर काहीही शिल्लक उरणार नाही. उरतील फक्त ती माणसं की जी बोलू शकत नाही. आणि अशा पद्धतीनं माणसं उभी करायची असली तर आपल्याला निसर्ग विसरता येतच नाही. आणि आम्ही जे खेळत होतो त्यावेळेस हे सगळे खेळ बिन पैशाचे असायचे. मातीचे जे मी सांगितले ते, किंवा लाकडापासून तयार होणारे जे काही गाडे वगैरे असतील, किंवा 3 चाकाचा गाडा असायचा त्यावेळेस, हे याला काही पैसा लागत नव्हता. आम्ही गोळ्या खेळायचो, तर मग बेलाच्या झाडाच्या गोळ्या आणायचो आणि त्या खेळायचो. पैशाचं कामच नव्हतं. निसर्ग इतका भरपूर देत होता की त्यामुळे कशाचीही गरज पडत नव्हती. आणखी काही फुलांचा उल्लेख करतो मी मित्र. गुलमेंडा नावाचं फुल तुम्ही पाहिलं का कधी? नसेल पाहिलं. पण इतका गुलमेंडा असतो शेतामध्ये सूर्याला, तर त्याचं फुल गुलाबी असते. त्याच्या फुलाच्या जे विस्तारलेल्या पाकळ्या असतात त्या तोडून काढायच्या आणि एक घंटी सारखी पाकळी असते ती तेवढी ठेवायची आणि ती एका ताटावर उबडं ताट टाकून त्याच्यावर ते ठेवायचं आणि त्या ताटाला अशा थापा मारायच्या. ते जे असते ना ते तडतडा उडते, म्हणजे नाचते ते. शाळेमध्ये रान झेंडू हा चित्रकलेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्याचं फूल, त्याचं चित्र काढण्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं. तुमच्यापैकी जे कोणी चित्रकलेच्या परीक्षेला बसले असतील त्यांना ते माहिती असेल. या रानझेंडूशी सुद्धा आमचा संबंध आलेला आहे. चिंचेचा आणि गोंधन नावाच्या झाडाचा फुलोरा, हा कोवळा फुलोरा झाडावरून काढून त्याचं तव्यावर जर त्याला फोडणी वगैरे दिलं तेलात, तिखट मिठात, तर त्याची जी चटणी असते ती अतिशय छान लागत असते. आणि काय सांगावं, आमच्या लहानपणी इतके आंबे होते मित्र, पाडाचे आंबे खाण्यासाठी. तर सकाळी सकाळी आम्ही
जायचो शेतामध्ये आणि किती आंबे, अरे बापरे. पाडाचा आंबा खाणं हा एक फार वेगळाच असा अनुभव असतो. पण पिकलेले आंबे सुद्धा खातो ना आपण. आता नाही खातात, आता तर बाजारातून विकत आणावं लागतात. त्यावेळेस आमच्या समोर असे पिकलेले आंबे घरातले मोठमोठ्या टोपल्यात ठेवले जात आणि मग ते आम्ही खायचो. आंबे खाताना इतकं पोट भरलं जायचं की भाकर खायची सुद्धा गरज कधी वाटायची नाही. उंबरं खाल्ले कधी पिकलेले? जांभळं, तुम्ही जांभळं खाल्लेले आहेत, पण बाजारात आलेले झाडाखाली जाऊन किंवा झाडावर चढून जांभळं तुम्ही कधी खाल्ले नसते. तुमचं जीवनच असं आहे की निसर्गापासून तुमची थोडीशी काय झालेली आहे, फारकत झालेली आहे. तर त्यातल्या त्यात तुम्ही भाग्यवान की कमीत कमी तुम्ही निसर्गाशी जोडले गेलेले आहात. छोटीशी आणखी एक मातीच्या बाबतीतली आठवण सांगतो की आमच्या लहानपणी जर समजा एखादी जखम झाली, रक्त निघायला लागलं, दोन गोष्टी करत. एक, त्या जखमेवर लघवी. जर त्यानं थांबलं नाही, त्यातलं रक्त बाहेर येणं, तर त्याच्यावर मग माती घ्यायची, ती अशी हातावर घोळायची आणि त्याचा जो काही खडा कचरा वगैरे काही असेल तो टाकायचा खाली आणि त्याची जी बारीक रेव पिठासारखी असेल ती मग त्या जखमेवर टाकायची. आता जर तुम्ही तसं केलं तर तुमचे घरातले जे काही मम्मी पप्पा असतील ते म्हणतील, अरे त्याने इन्फेक्शन होते ना. पण आम्हाला कुठलंही इन्फेक्शन झालेलं नाही. मातीत औषधी गुण आहेत याचा असा अर्थ आहे. मित्रांनो, विलायती नावाची एक वनस्पती अतिशय काटेरी असते. खरं म्हणजे ही वाळवंटी प्रदेशातली विलायती आहे ही, पण अतिशय काटेरी असते आणि तिचा पण आपल्या जीवनाशी संबंध आहे. तिचा पण उपयोग आपण करत असतो. काय उपयोग आहे तिचा? आमच्या लहानपणी गोवर नावाचा अशा अंगावर फुटकुळ्या असणारा एक रोग असतो आणि लहान मुलांना तो जास्त होता. एखादा एक रोगी जर समजा गोराचा गावामध्ये असेल तर मग त्याच्यापासून बाकीच्या मुलांना सुद्धा तो व्हायचा आणि मोठ्या मुलांना सुद्धा होतो. म्हणजे साधारणतः वय 20-25 असेल तरी सुद्धा गोवर होतो असं लक्षात आलेलं आहे. तेव्हा हा गोवर जर झाला तर त्याला औषध काय व्हा? मग त्याला ताकन पीठ लावा. म्हणजे पुन्हा हे ताक कोणापासून? तर म्हशीपासून. म्हैस कशी काय खाते? चारा खाते. म्हणजे पुन्हा आपण वनस्पतीशी जोडल्या गेलो. पीठ ज्वारीचं, ती ज्वारी कुठं तयार होते? कणसात तयार होते. कणीस म्हणजे काय? ज्वारीचा धांडा. तो कुठून रस घेतो? तर जमीन घेतो. अन्न साखळी तुम्हाला माहित असेल. या अन्न साखळीचं मूळ, कोणतीही अन्न साखळी घ्या, त्या अन्न साखळीचं मूळ हे माती असते. त्याप्रमाणे तुमचं आमचं जगणं सुद्धा मातीशीच संबंधित असते. अशा पद्धतीनं लेखक म्हणून कुठलाही अनुभव जरी आपण घेतला तरी तो वाया जात नसतो. त्या अनुभवाचा मात्र तुम्हाला कशा पद्धतीनं वापर करायचा याचं कौशल्य तुमच्या जवळ असलं पाहिजे. लेखक अनेक आहेत. ही लेखक आहे, गेली 50 वर्षे सातत्याने कथा आणि कादंबऱ्या लिहितो आहे. आताच्या त्या मुलांनी मला माझा परिचय करून त्यांना सांगितलं 10-11 कादंबऱ्या माझ्या प्रकाशित झालेल्या आहे. एक कादंबरी मुद्दाम तुम्हाला मी दाखवायसाठी आता इथं आणलेली आहे. पहा, याच्यावरचं नाव तुम्हाला कळत असेल, एक पाऊल पुढं. ही माझी आत्ताची नुकतंच मागच्या महिन्यात आलेली कादंबरी आहे. आणि मित्र, सांगायचं हे या कादंबरीच्या बद्दल की ही कादंबरी शेतकरी जीवनावरची कादंबरी आहे. माझी हाल्या दुधुदे ही पहिली शेतकरी जीवनावरची कादंबरी होती आणि ही दुसरी संपूर्ण शेतकरी जीवनावर, म्हणजे शेती आणि माती याच्याशिवाय दुसरं याच्यामध्ये काही नाही अशा पद्धतीची एक कादंबरी आहे. आणि अशा पद्धतीनं हे सगळं मी निसर्गापासून घेतलेलं आहे आणि ते माझ्या कथा कादंबऱ्यांमध्ये मी टाकलेलं आहे. मला वाटतं आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत आणि म्हणून थोडस मी तुम्हाला काही गाणं म्हणा. आम्ही लहानपणी पहिल्यांदा पाऊस जळाला तर त्याच्यात इतक्या तन्मयतेनं भिजायचो. आणि काय वाटायचं नाही. घरातले सुद्धा काही म्हणत नव्हते की अरे पाऊस आहे रे, कशाला भिजतोस रे, तुला पडसवेल रे, सर्दी होईल ना. आता तुम्हाला जाऊ देत नाहीत.
वास्तविक जायला पाहिजेत, रोकायला नाही पाहिजे तुम्हाला त्यांनी. आणि फक्त मग तुम्हाला काय शाळेमध्ये किंवा घरामध्ये बसून ये रे पावसा तुला देतो पैसा, अरे कसा देईल, कसा येईल तो? त्याच्याशी दोस्ती करा ना, त्याच्याशी एकरूप व्हा ना, मजा मारा ना. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी हे सुस्वरे आळविती. हा सगळा निसर्ग आहे मित्र. तुकारामाच्या कवितेत सुद्धा, त्यांच्या अभंगात सुद्धा हा निसर्ग आलेला आहे. आणि कुठलाही कवी घ्या, कोण्याही भाषेचा काय घ्या ना, त्याला निसर्ग सोडून त्याची कविता, त्याची कादंबरी, त्याची कथा लिहिताच येऊ शकणार नाही असं मी म्हणतो. एक तत्व मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की कोणतीही गोष्ट निसर्गातली असेल तरी आम्ही तिचा खेळण्यासाठी कसा उपयोग करता येईल एवढंच पाहतो. लग्नाचे मांडव घातले जायचे आमच्या लहानपणी आणि ते असायचे पिंपरणीच्या पानाचे. आम्ही मुलं काय करायचो, लोकांनी गाडीत घालून पिंपरणीचे पानं आणले, डहाळे आणले की ते पानं तोडायचे, ती गोल गुंडाळायचं आणि त्याला असं शेंड्यावर दाबायचं आणि मग पी 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 असं वाजत राहायचं. अशा पद्धतीने आम्ही निसर्गाशी अगदी रांगत असल्यापासून ते म्हातारपणापर्यंत, अर्थात आताही मी तुम्हाला सांगितले की बांबूची शेती मी करतो आणि आजही माझी कथा कादंबरी जी काय आहे ती निसर्गाशी संबंधितच असते. अशा प्रकारचं लेखन करत असतो. मित्रो, मला वाटते मी आता थांबलं पाहिजे, कारण तुम्हाला काही मला प्रश्न विचारायचे आहेत, त्याची मला उत्तरं द्यायची आहेत. थोडस मी इथे थांबतो आणि नंतर मग शेवटी आभार मानतो. तुम्हाला एक अशी विनंती करतो की फार छान विवेचन चाललंय. आपण 40 मिनिटापर्यंत एक मीटिंग संपू देऊयात आणि पुन्हा मी मीटिंगचा मेसेज जो पाठवलेला आहे त्याच्यावरती आपण पुन्हा एकदा जॉईन होऊ. मुलं आम्ही सगळे तुम्हाला खूप काही प्रश्न विचारू इच्छित आहेत. हे 40 मिनिटाचं शिक्षण आणि पुन्हा 40 मिनिटं आपण गप्पा मारत बसूयात. चालेल का सर? छान छान. चालेल. तर पहिला प्रश्न विरूपाक्ष विचार. धन्यवाद सर, आपण फार चांगले संवाद साधला आणि किस्से सांगितले. तर माझा असा प्रश्न होता की तुम्ही किती वेळापासून लिहायला? अरे छान विचारलं गड्या बाळा. थोडस कसं आहे की मी जेव्हा परभणीच्या श्री शिवाजी कॉलेजमध्ये सायन्स विषय घेऊन शिकायला गेलो, त्यावेळेस मी BSc फर्स्ट इयरला असताना, म्हणजे साधारणतः 1970 मध्ये मी माझी पहिली कथा आणि 2 कविता लिहिल्या होत्या. आणि तेव्हापासून ते म्हणजे 1970 ते आजपर्यंत, आज 22 चालू आहे, म्हणजे 52 वर्षे सातत्यानं लिहित आलो आहे. अनेक असंख्य कथा लिहिलेल्या आहेत, कविता लिहिलेल्या आहेत, असंख्य लेख लिहिलेले आहेत, 11 कादंबऱ्या माझ्या झालेल्या आहेत, आणखी काही कादंबऱ्या प्रकाशित होतील आणि कितीतरी कविता ज्या प्रकाशित झाल्या पण संग्रहामध्ये आल्या नाहीत अशाही खूप लिहिलेल्या आहेत. सर पुढचा प्रश्न. सर मी असा एक प्रश्न विचारतो तुम्हाला की हाल्या हाल्या दुधू दे ही जी कादंबरी आहे, या कादंबरीला त्या काळामध्ये महाराष्ट्रानं खूप डोक्यावर घेतलं. ज्या काळामध्ये कादंबरी आली त्या काळामध्ये तुम्ही ग्रामीण भागातली जी बोली आहे ती पहिल्यांदा मराठी साहित्यामध्ये सर्वांच्या समोर आणली होती आणि तुमचं हे पुस्तक त्या काळामध्ये खूप गाजलं. अनेक विद्यापीठाला, अनेक ठिकाणी अभ्यासक्रमासाठी होता. आमच्या वयाची मुलं तुम्हाला लहान असताना शिकलेली आहेत. याची निर्मिती प्रक्रिया हाल्या हाल्या दुधू दे या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया कशी होती तुमची? हाल्या हाल्या दुधू दे या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया तुमची कशी होती? सर 1970 पासून ते ठीक आहे. आणि काय झालं की मध्यंतरीच्या काळामध्ये डॉक्टर आनंद यादव यांनी ग्रामीण साहित्य चळवळ उभारली. ती दलित साहित्य चळवळीच्या परिणामामुळे उभी राहिली होती
आणि त्याच्यामुळे मग मी दलित ग्रामीण साहित्य चळवळीशी जुळला गेलो. त्याच्यात त्यांनी 2 उपक्रम ठेवले होते. एक होता तिसऱ्या पिढीची ग्रामीण कथा नावाचा. त्याच्यासाठी मी माझ्या कथा पाठवल्या होत्या, पण त्याच्यामध्ये माझी कथा निवडली गेली नाही. आणि 1983 मध्ये त्यांनी तिसऱ्या पिढीची ग्रामीण कादंबरी असा एक विषय दिला. आणि नवीन लेखकांनी, तिसऱ्या पिढीच्या लेखकांनी, आता ही तिसरी पिढी म्हणजे तेही सांगावं लागेल मला, थोडक्यात सांगतो मी. पहिली पिढी ही व्यंकटेश माडगुळकर आणि शंकर पाटील, त्याच्यामध्ये उद्धव शेळके अशा लोकांची. दुसरी पिढी ही डॉक्टर आनंद यादव आणि प्राचार्य राराम बोराडे सर यांची. आणि त्याच्यानंतर मग 1980च्या नंतर अशी काही एखादी कादंबरी आमच्या त्या काळात आम्ही जे लिहिणारे होतो त्यातून आली नव्हती. म्हणून तिसऱ्या पिढीची कादंबरी असा एक उपक्रम होता. आणि त्या उपक्रमासाठी मग मला कादंबरी लिहावीशी वाटली. आता कादंबरी लिहायची तर मग मी ठरवलं कशावर लिहायची, कारण त्यांनी काही विषय दिलेले होते ते सगळे माझ्या जीवनाशी संबंधित होते, शेती जीवनाशी संबंधित होते, ग्रामीण भागाच्या माणसाशी संबंधित होते. मी ग्रामीण भागातच राहत होतो. माझ्या घरातलं सुख दुःख जे असेल, माझ्या घरातली जी काही आर्थिक ताण तणाव परिस्थिती असेल ती मी अनुभवत होतो, भोगत होतो. आजूबाजूला तशा पद्धतीची माणसं मला दिसत होती. तर आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करून देऊया. दुसऱ्या भागाला सुरुवात करत असताना खूप छान विवेचन सरांनी पहिल्या भागामध्ये मांडलेलं आहे. त्यांच्या ज्या कादंबऱ्या आहेत, ज्या कादंबऱ्या महाराष्ट्रभराने खूप डोक्यावरती घेतलेल्या, ज्यांना मराठी साहित्याचा अभ्यास आहे, त्यांनी जवळपास 50 वर्ष सरांना अनुभवलेला आहे. आणि महत्वाची गोष्ट, ज्यांनी वारुळ वाचलेली आहे, त्यांनी बखाल वाचलेली आहे, ज्यांनी सरांचं झुंगलुकुलुकू कवी संग्रह वाचलेला आहे, त्यांच्या कथा वाचलेल्या आहेत, ह्या इतक्या सुंदर आहेत की मुलांनी पुढच्या काळामध्ये वाचाव्यात. तुमच्या आजूबाजूला जे घडलेलं आहे ते सरांनी कादंबरीत मांडलेलं आहे. जसं आज तुम्ही विद्यार्थी पहिल्यांदा सूत्रसंचलन काही जण करतायत आणि समोर आलेले आहात, तुम्हाला अडचणी येत, आम्हाला त्या मान्य आहेत, कारण अडचणी येत येत आपण शिकत असतो. सर अतिशय खेड्यातून, म्हणजे ब्रह्मा हे गाव वाशिम जिल्ह्यामध्ये खूप आजही वाशिमच्या एक नदीच्या किनाऱ्यावर बसलेलं गाव आहे, तिथून आलेले सर आहेत. आणि ज्यांनी त्या काळात नागरी संस्कृतीमध्ये लिहिल्या जाणाऱ्या साहित्याला ग्रामीण भागातून त्या साहित्यापर्यंत पोहोचित केलेलं आहे. मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली निर्मिती प्रक्रिया सांगावीत. नंतर पुन्हा आपल्याशी ही मुलं आणि आम्ही संवाद साधूत. आपली निर्मिती प्रक्रिया जी राहिली होती ती सांगावी. हाल्या हाल्या दुधुदे बाबा. नमस्कार. तर आपण हाल्या हाल्या दुधुदे या माझ्या पहिल्या कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेसंदर्भात बोलत होतो. आणि मी अशा एका टप्प्यापर्यंत आलो होतो की त्याच्यामधला नायक, त्याच्यामधली नायिका हे वेगळे नव्हते, ते माझ्या घरातले होते. माझे बाबा म्हणजे नायक ज्ञानबा, आणि नायिका अनसा म्हणजे माझी आई. इतकं ती माझ्या अंगामध्ये सगळं कथानक मुरलेलं होतं. आणि त्याच्यामुळे काय झालं की ते कथानक मांडण्यासाठी मला काही वेगळा विचार करण्याची गरजच पडली नाही, कुठलेही संदर्भ शोधायची गरज पडली नाही. माझ्या इतर ज्या कादंबऱ्या आहेत, काही कादंबऱ्या अतिशय महत्वाच्या आहेत त्या आजही, पण त्या लिहिताना मला काही लोकांच्या मुलाखती घ्याव्या लागल्या, काही संदर्भ वेगवेगळ्या ग्रंथामधून शोधावे लागले. तसं या हाल्या हाल्या दुधुदे याच्यासाठी मला काहीही करायचं काम पडलं नाही. एक पेन उचलला, ठेवला, आणि असं समजा की कादंबरीचा शेवट होईपर्यंत मी सातत्यानं लिहित गेलो. कारण माझ्याच रक्त माणसाची माणसं मी उभी करत होतो. अशा पद्धतीनं कादंबरी ही लिहिल्या गेली. मित्र, पुढचा प्रश्न सर. सर, माझ्या वयाच्या एखाद्या मुलाला जर मोठं साहित्यिक व्हायचं असेल तर साहित्य लिहिण्याला काय करावं लागतं? हा, चांगला प्रश्न आहे, कारण हे माझ्याही संदर्भात घडलेलं आहे बाळा. मी काही एकदमच लेखक झालो नाही आणि मोठा लेखक आजही नाही. हे एक लक्षात घ्या.
मी लेखकच आहे आणि लहान लेखक आहे, अजूनही लिहितो आहे. तर लेखक मी कसा झालो हे मी सांगितलं तरी तुझ्या लक्षात येईल की एखाद्याला लेखक व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे. मी अगदी पहिल्या दुसऱ्या वर्गात असताना हुशार होतो वर्गातला. मी मॅट्रिक पर्यंत हुशार होतो बरं काय. पुढे कॉलेजला गेल्यानंतर मी 2 वर्ष नापासही झालो. बीएससी ला जेव्हा पास झालो तेव्हा अगदी काठावर पास झालो, हा भाग सोडा. पण वर्गातला हुशार विद्यार्थी असल्यामुळे सर लोकांचं माझ्याकडे लक्ष असायचं आणि ते काय करायचे की मला अमुक वाच रे बाबाराव, टमुक वाच रे बाबाराव असं प्रोत्साहन द्यायचे. आणि त्याच्यामुळे मग काय झालं की मी दुसऱ्या वर्गात असताना चौथीची पुस्तकं, तिसरीची पुस्तकं वाचायला लागलो. वाचनाची आवड तिथून निर्माण झाली. आमच्या घरी आमचे बाबा बाजाराला जात आणि बाजारातून जे काही वाहन सामान आणत ते कागदात गुंडाळलेलं असायचं, वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळलेलं असते. वर्तमानपत्र काय असते ते माहित नव्हतं मला, पण त्याचे कागद आमच्या घरी आल्यावर मग माझ्या लक्षात आलं की अरे याच्यावरही काहीतरी आकडे छापलेले आहेत, काहीतरी वाचता येते याच्यातलं. पण आमची माय ते कागद जमा करून ठेवायची कशासाठी, तर चूल पेटवायसाठी किंवा चुलीतला जाळ विजला असेल तर तो जाळ लावण्यासाठी. मी मायला एक दिवस म्हटलं, मा तू एक कर, हे जे कागद तू जमा करून ठेवतेस ना ते मला आधी वाचू देत जा आणि नंतर मग तू तेच जाळत जा. अशा पद्धतीनं माझ्या वाचनाला तिथे सुद्धा चालना मिळाली त्या कागदांमधून. मग थोडासा 5व्या वर्गात गेलो, गावातली शाळा सुटली. 5व्या वर्गात आनसिंगच्या शाळेमध्ये गेलो, मोठी शाळा ही. आणि तिथे पहिल्यांदा बाहेरचा जो स्टँड असतो वर्तमानपत्रांचा लावलेला व्हरांड्यामध्ये, तिथं पहिल्यांदा मी पेपर पाहिला, म्हणजे वर्तमानपत्र पाहिलं, पूर्ण वर्तमानपत्र पाहिलं आणि ते वाचतही होतो मी सातत्यानं. आमचे 5व्या वर्गाचे जे सर होते, एक क्लास टीचर हिंगे सर नावाचे, ते दर शनिवारी आम्हाला लायब्ररीची 2 पुस्तकं वाचायला देत असत. असं किती शाळामध्ये होते रे बाळांनो? तुमच्या शाळेमध्ये जर होत माझ्या असेल तर शाळेत पण होतं. वा वा, छान छान छान. तुझ्या त्या सरांना मी कौतुक केलं असं त्यांना सांग, माझा नमस्कार सांग. तर शाळेतूनच वाचनाला मुलांना प्रवृत्त करण्याची त्या काळातली ही जी पद्धत आहे ती माझ्या कमी पडली. 2 पुस्तकं ते मला द्यायचे, मी पुन्हा दुसऱ्या शनिवारी ते नेऊन द्यायचे. त्याच्या आत मी माझी 2 पुस्तकं वाचून इतरांची पुस्तकं सुद्धा मी वाचत. अशा पद्धतीनं वाचत 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 मी माझं जे काही अवलोकन आहे किंवा अवताल भवतालचा प्रदेश आहे, जे काही मी अनुभवत आहे त्याच्याशी मी ताडूनही पाहू लागलो. जेव्हा मी कॉलेजमध्ये आलो परभणीला, त्यावेळेस माझे ज्येष्ठ बंधू साहेबराव मुसळे हे चुडावा रेल्वे स्टेशनला तिथल्या प्रायमरी शाळेमध्ये, म्हणजे हायस्कूलच होतं ते जिल्हा परिषदेचं, त्या शाळेमध्ये शिक्षक होते. मी जेव्हा त्यांच्याकडे जायचो तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की आपल्या शाळेमध्ये खूप मोठी लायब्ररी आहे, खूप मोठमोठाले पुस्तकं, म्हणजे श्रीमान योगी सारखी मोठी कादंबरी त्यांच्याकडे होती. आणि मग ते मला ती पुस्तकं आणून देतो वाचायला आणि मी वाचत असे. साधारणतः 1-1.5 वर्षामध्ये त्यांच्या शाळेतली 1-1.5 हजार पुस्तके मी वाचली बाळांनी. इतकं वाचन झालं की नंतर मग अशी अवस्था झाली की एक छोटस पुस्तक जरी हातात घेतलं तरी वाचणं होत नसे. एखादी ओळ वाचायची किंवा 5-6 ओळी वाचायच्या, थांबायचं आणि मग विचार करायचो की अरे या लेखकानं हा जो शब्द वापरला किंवा हे जे वाक्य लिहिलं ना किंवा हा जो संवाद लिहिलेला आहे ना, हे बरोबर नाही, हे असं असायला पाहिजे. आणि या प्रक्रियेतून माझ्या मनामध्ये मंथन सुरू झाला, विचार सुरू झाला. मी फुलपाखरांच्या अवस्था सांगत असतो हे जेव्हा समजावून सांगतो मुलांना की अंड, अळी, कोश आणि मग फुलपाखर. मी अंड होतो याचा अर्थ माझ्यात कुठेतरी वाचनाचा जो काही अंश आहे किंवा आवड आहे ती होती आणि त्यातून बाहेर पडल्यावर माझी अळी झाली आणि अळीनं काय केलं, पुस्तकांमधून पुस्तकं वाचली आणि त्यानंतर मग ती पुन्हा कोशात गेली. विचार मंथन जे आहे त्याला मी कोश म्हटलेलं आहे आणि त्या कोशातून बाहेर पडल्यावर सुंदर फूल तयार होते. तसा मी जेव्हा कोशातून बाहेर पडलो तेव्हा एक सुंदर कविता जी मी तुमच्या समोर सादर करतो, कदाचित मुलांना ती त्यांच्या डोक्यावरूनही जाऊ शकेल, पण एक सामाजिक आशयाची कविता आहे, तुम्हाला कळेल ती आणि सर लोकांना तर निश्चितच कळेल. तर ती कविता अशी होती मित्र,
कवितेचं नाव प्रश्न. प्रिये, मी तुला कळ्या मागतो, फुले मागतो. सॉरी ओळ चुकली थोडीशी. प्रश्न. प्रिये, तू मला कळ्या मागतेस, फुले मागतेस, तर कधी गजरा मागतेस. पण यापैकी तुला देता येण्याजोगी एकही वस्तू माझ्या हाती नाही. माझ्याजवळ आहेत काही प्रश्न, मूलभूत तितकेच ज्वलंत. प्रश्न पोटभर भाकरीचे, प्रश्न घोटभर स्वच्छ पाण्याचे, प्रश्न अंगभर वस्त्राचे, प्रश्न सुरक्षित निवाऱ्याचे. तुला शक्य असेल तर एक कर, मला तुझ्या पदराखाली आसरा दे, म्हणजे माझ्या निवाऱ्याचा प्रश्न सुटेल आणि मग उरलेल्या प्रश्नांसाठी मी झगडत राहील. कशी वाटली रे बाळांनो? कळली का? कळली नाही? ठीक आहे. अशा पद्धतीनं ती कविता लिहिली आणि मी कवी झालो, म्हणजे मी लेखकही झालो, कारण त्याच दिवशी मी एक कथा सुद्धा लिहिली होती. जर तुम्हाला व्हायचं असेल तर वाचन महत्वाचं आहे. वाचन करा, चिंतन करा, मनन करा आणि मग आपोआपच लेखन येत असते. तुकारामांनी म्हटलेलं आहे की जे मनात आहे ते आपोआप प्रगट होत असते. सर, पुढचा प्रश्न. जगताप सर. हो हो. हा कोण प्रश्न विचारू इच्छिते? ऑडिओ सुरू करा आणि प्रश्न विचारा. ओके, तोपर्यंत मी पुढचा प्रश्न विचारतो सर. बाकीच्यांना प्रश्न विचार करून ठेवा विचारण्यासाठी. तुमच्या प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्ही म्हणालात की माझं बालपण आलेलं आहे, माझं निसर्ग नाते आलेले आहेत. तुम्ही काल परवाची पोस्ट टाकली होती त्याविषयी बोललात. तुमच्या शेतात 3 आंबे होते आणि आता एक आंबा आहे ज्याचं नाव काळू आंबा आहे. तर या आंब्याविषयी आणि एकूणच ग्रामीण भाग, झाड आणि त्या काळात तुमचं जगणं, आजचं जगणं, याविषयी तुम्हाला काय वाटतं? सर, मी मगा आधीच्या आपल्या पहिल्या भागामध्ये विवेचन केल्याप्रमाणे ग्रामीण भागातला असल्यामुळे माझं सगळं जे काही जगणं भोगणं होतं त्या काळातलं साधारणतः 16व्या वर्षीपर्यंतच, मॅट्रिक पास होईपर्यंतच, कारण त्याच्यानंतर मग मी शिकायला परभणीला गेलो वगैरे वगैरे. तर हे सगळं निसर्गाशी संबंधित होतं. आणि आमच्याकडे शेती आहे, त्याही काळात होती, आजही आहे. आमच्या शेतामध्ये जवळपास 8-9 आंबे होते. पण हळूहळू त्यातले काही आंबे वाळले आणि आता फक्त शेतामध्ये 3 आंबे उरलेले आहेत. मी हेही त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की आता शेतामध्ये आमचे फक्त 3 आंबे उरलेले आहेत आणि त्यातला एक नामांकित असणारा असा जो आंबा आहे तो म्हणजे आमचा हा काळू आंबा आहे. फळ फार मोठं नाही, बेला एवढं फळ आहे, मोठा बेल नाही, छोटा बेल. तर आणि त्याचा जो रंग आहे वरून, त्याच्या कातळीचा रंग हा थोडासा काळसर आहे, ठिपक्या ठिपक्याचा काळसर असा रंग आहे आणि म्हणून त्याला आम्ही काळू म्हणतो. पण नावात काय आहे? नारळामध्ये बाह्यतः कवच जे आहे ते टणक असते आणि आत मात्र त्याचं जे गर आहे, त्याचं जे पाणी आहे ते किती गोड असते. तसं या काळू आंब्याचं आहे. बाहेरून जरी तो काळा असेल पण अंतर्यामी अतिशय रसाळ असा आंबा आहे हा. या आंब्याचा पाड, मग आम्ही म्हटल्याप्रमाणे या आंब्याचा पाड खाणं फार, म्हणजे मला आताही आठवण येते की ते पाड खाताना आम्ही किती मग्न व्हायचो आणि किती आनंद व्हायचा. त्या काळात, आमच्या लहानपणीच्या काळात, आमच्या या सगळ्या आंब्यांवर राखणदार असायचा आणि आम्ही घरचे असून सुद्धा हा राखणदार आम्हाला पाड तोडू देत नसे असं त्याचं म्हणणं. आणि आम्ही तसं व्हायचो. हा राखण तसा फार
नम्र असा स्वभावाचा होतो आणि कोण जर म्हटलं काही आमचं कर तर ते ऐकणार आहोत आणि त्याच्यामुळे आम्ही तसं ऐकत होतो. पण या काळू आंब्याचं आणखी एक वैशिष्ट्य मला सांगायचं की आमच्या जे काही 9-10 आंबे होते त्या सगळ्या आंब्यात हा आंबा आजही नामांकित आहे. याच्याशिवाय आणखी काही सामूहिक शेतातले असे जे काही आंबे होते आमच्या भावकीतले त्यातलेही काही आंबे आमच्याकडे यायचे, पण असा आंबा त्या परिसरामध्ये कोणाचाही नाही, आजही नाही. या आंब्याचा रस तो पिकल्यानंतर आतला रस हा लालसर गुलाबी असा रस आहे. त्याला केशर आहे भरपूर, केशर म्हणजे तंतू, आणि त्याचा जो रस आहे तो अर्धप्रवाही असा आहे, म्हणजे फार पातळही नाही फार घट्टही नाही. आणि चव आहा हा हा, त्याची खारट गोड अशी चव आहे सर. आपण गोड आंबे खाल्लेले असतात, आपण आंबट आंबे खाल्लेले असतात, वेगवेगळ्या चवीचे आपण आंबे खाल्लेले असतात. आमच्या शेतात तर एक आंबा सध्या जो आहे त्याचं नावच शेणकुडी आहे. शेणकुड्या म्हणजे त्याचा आंबा पिकल्यानंतर त्या रसाचा वास शेणासारखा येतो आणि म्हणून त्याला शेणकुड्या म्हणतात. आणि हे सगळं मला त्या दिवशी आठवलं. आठवण्याचं कारण असं होतं की हा आंबा जेव्हा यायचा तेव्हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आमची माय आवर्जून जोपर्यंत घरात या आंब्याचे आंबे आहेत पिकलेले तोपर्यंत 1-2दा तरी किंवा मग एकदा तरी मांडे करायची. मांडला हा प्रकार असा आहे, अतिशय कष्टप्रद असा प्रकार आहे. फार साधी गोष्ट नाही ती, कोणत्याही बायांना येत नाही. अलीकडे तर बायकांना येतच नाही, नव्या तरुण पिढीला येतच नाही. तर अशा प्रकारे हे मांडे, मात्र त्याचं एक वैशिष्ट्य होतं, मांडे तयार करून ठेवले आणि ते जर समजा जपून ठेवले, त्या काळात मडकी असायची. आताच्या सारखं काही असं स्टीलचे वगैरे डबे असं काही नाही, उतरंडी असायच्या आणि मडकी असायची, मोठमोठे डेरे असायचे, त्या डेऱ्यात ती भरून ठेवायची आणि मग ते आम्ही अगदी दररोज आंब्याचा रस करायचा आणि ते मांडे खायचे. गेले ते दिवस मित्रांनो. सर ओके, कोण प्रश्न विचारते? विरूपाक्ष, विरूपाक्ष ऑडिओ सुरू करा. कोणाला प्रश्न विचारायचा? अडचणीचे काही बाळा? ओके, चला पुढचा प्रश्न माझा असा आहे की वारुळ या कादंबरीची तुम्ही निर्मिती केली. तुमच्या जवळपास पुस्तकांना शेतीविषयक जी महत्वाची नावं आहेत की ज्या नावांमुळे आपला ग्रामीण भाग वेगवेगळ्या अनुषंगाने समोर येतो. एकंदरीत तुमच्या सगळ्या पुस्तकांमध्ये जो ग्रामीण भाग आलेला आहे हे तुमच्या जगण्याचा सार आहे. एक पाऊल पुढे या तुमच्या नवीन आलेल्या कादंबरीमध्ये तुम्ही गाभा असं नेमका काय मांडलेला आहे? कादंबरीच्या नावावरून असं वाटतं की शेतकऱ्यांचं एक पाऊल पुढे पडणार आहे, मग त्यामधून तुम्ही काय मांडलेलं आहे? हा अतिशय चांगला प्रश्न आहे. 1985 मध्ये हल्या हल्या दुधू ही कादंबरी प्रकाशित झाली होती. ती त्या स्पर्धात्मक उपक्रमामध्ये 39 वेगवेगळी हस्तलिखित वेगवेगळ्या लेखकांची हस्तलिखित आली होती, त्याच्यातून एकमेव म्हणून निवडली होती. आणि त्या कादंबरीनं मला त्यावेळेस फार मोठा लौकिक प्राप्त करून दिला. हे तुम्ही सांगितलं की तुम्हाला लोक आजही, म्हणजे मला आजही बाबाराव मुसळे की आल्या दूध, बाकीच्या कादंबऱ्याचं कोणी माझ्या नाव घेत. त्या कादंबरीमध्ये मी वऱ्हाडातल्या आमच्या एक त्याची आर्थिक ताणताण, मुलीचं लग्न वगैरे वगैरे हे सगळं घेऊन ती कादंबरी मांडली होती. हल्या हल्या दूध याचा अर्थ काय की गोष्ट आपण हल्याला मागायची. आता माहित आहे कोणती, दूध दे, हल्या दूध देत नाही तरी आपण त्याला मागतो, हल्या दूध दे, चिंडी दे, हल्या दूध. अरे बाळा आवाज ऐकू येतो का?
हो सर. हल्याला दूध सारखं झालेलं आहे. अविनाश शेबर काय म्हणते? येतोय आवाज येतोय सर. यायला सर यायला, आमचं नेटवर्क गेलं होतं. ठीक आहे ठीक आहे ठीक. तर अशा पद्धतीनं तो जो शेतकरी असतो की ज्याच्या मुलीच्या लग्नासाठी त्याच्याजवळच्या एकूण 6 एकरापैकी 3 एकर शेती त्याला सावकाराला द्यावी लागते आणि मग सावकाराचा कर्ज फेडता आला पाहिजे म्हणून तो त्यावेळेसची जी कापसाची जात होती, हायब्रिड जात, ती शेतामध्ये लावतो आणि मशागत करू लागतो. पण ती हायब्रिड जात ती काय म्हणतात त्याला, बनावट निघते आणि त्याचा नर पैदा होतो. त्या नराला फुल येत नाही आणि पात येत नाही. अशा प्रकारे तो उद्ध्वस्त होतो आणि त्याच्यातून तो मग जे काही त्याच्यामुळे घडणारी गोष्ट आहे. तर या दंगल प्रस्तावाचा दुसरा परिणाम असा झाला की इथे अत्यंत अशी व्यवस्था निर्माण झाली की शेतकऱ्यांना त्याच्या मालाला योग्य असा भाव मिळणार नाही, त्याला शेतीसाठी पाणी मिळणार नाही, वीज मिळणार नाही. अशा काही गोष्टी घडल्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या, पहिली आत्महत्या आमच्या विदर्भात घडली होती. पहिली आत्महत्या म्हणण्यापेक्षा एक कुटुंबच आत्महत्येनं गारद झालं होतं. साहेबराव पाटील नावाचे ते ग्रस्त होते आणि त्यानं सगळा महाराष्ट्र हादरला होता. मित्रो, ही जी एक पाऊल एक बचत गट तयार करायचा, त्या बचत गटाच्या मार्फत बँकेकडून कर्ज घ्यायचं, त्या कर्जावर पाणी उपलब्ध करायचं, कुठल्या धरणावरून आणा, कुठून आणा आणि त्याच्यातून मग शेती फुलवा. आजच या कादंबरीचा जो नायक आहे त्यांचा फोटो नाही इथं, सॉरी, ते आज मला भेटून गेले. हे वसंता लांडकर नावाचे ग्रस्त, मालेगाव तालुक्यामध्ये आमच्या वाशिम जिल्हा, मालेगाव जवळ त्यांचं गाव आहे, बोरगाव म्हणून. या ग्रस्तांना या बचत गट योजनेमार्फत शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जी क्रांती घडून आणलेली आहे, त्यांच्या जीवनावरची ही कादंबरी आहे. त्यांच्या जीवनावरची आहे म्हणजे त्यांच्या जीवनातल्या काही महत्वाच्या गोष्टीची या कादंबरीमध्ये मी घेतलेल्या आहेत. आणि त्यांनी मला ते सगळं सांगताना असं म्हटलं होतं की सर, फक्त एक धोरण पाहिजे शेतकऱ्यांजवळ, की एक पाऊल तुम्ही टाका, तुमच्या पाठीमागे सरकार उभं आहे. तेव्हा तसं जर शेतकऱ्यांनी केलं तर त्या वसंता लांडकर यांचं म्हणणं की भ्रष्टाचार असं जे म्हणतो आपण, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आत्ताची जी त्यांची अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये गेल्या 20 वर्षामध्ये त्यांनी कधीही एक नया पैसा कोण्या अधिकाऱ्याला दिलेला नाही. अशा पद्धतीची ही कादंबरीची रचना आहे आणि त्यातून शेतकऱ्यांना संदेश दिलेला आहे की एकत्र या, एकजुटीनं शेती करा आणि त्यातून मग उत्पन्न मिळवा, आत्महत्या करण्याची गरज उरणार नाही. त्यालाच एक पाऊल पुढं असं नाव दिलेलं आहे. तुम्ही बघत असाल या चित्रामध्ये 5 शेतकरी दाखवलेले आहेत. त्यांनी एक नांगर घेतलेला आहे खांद्यावर, पाठीमागं मोठा सूर्य उगवताना दाखवलेला आहे, खाली हिरवेपणा दाखवलेला एक पट्टा. मित्रांनो, हा हिरवा भाग म्हणजे त्या शेतकऱ्यांनी पिकवलेली शेती आहे. आणि हा सूर्य उगवतो तो काय सांगतो की बचत गटाच्या मार्फत अनेक शेतकरी एकत्र येऊन अशी शेती करा. आणि
या चित्राची जी दांडी आहे, त्या नांगराची जी दांडी आहे, ती दांडी या दुसऱ्या पेजवर आलेली आहे. इथं एक कोंबडा दाखवलेला आणि तो आरवतो, आवाज करतोय. तो का आरवतो? तो हे सांगतो की अरे हे नवयुग निर्माण झालेला आहे, नवा दिवस उगवला आहे आणि त्या दिवसाचं नाव आहे एक पाऊल पुढं. सर मुलांना कुणाचा प्रश्न आहे का? आपण समारोप करायचा? विरूपाक्ष? नाही सर, प्रश्न नाही. ओके. तर ओके, बोल. हा, मला 1 मिनिट बोलू द्याल पण? हा, बोला बोला बोला. हा, तर मित्रांनो, आपण सगळे हिंगोली जिल्ह्याशी संबंधित असणारे किंवा मराठवाड्याशी संबंधित असणारे आहात याची मला जाणीव आहे. मराठवाड्याचा आणि माझा फार जवळचा संबंध आहे मित्रांनो. मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातल्या परभणी शहरातल्या श्री शिवाजी हायस्कूलमध्ये श्री शिवाजी कॉलेजमध्ये मी BSc पास झालो आणि त्या भरोश्यावर मी नोकरीला लागलो शिक्षक म्हणून. आणि त्याच भरोश्यावर नोकरीला लागलो म्हणून माझं लग्न झालं. तुम्ही म्हणाल मग हे कशाला सांगायले, पण माझं लग्न झालं म्हणजे माझी सासरवाडी सांगतो कुठे आहे ती. हिंगोलीच्या जवळ, हिंगोली तालुक्यात नांदेड रोड आहे ना, तो हिंगोली पासून नांदेडकडे जाताना पहिला दुसरा स्टॉप लागतो खानापूर नावाचा. त्या खानापूरच्या बाजूला 2 किलोमीटरवर माझी सासरवाडी आहे, तिचं नाव आहे कळमकोंडा. मित्रो, तुम्ही मला शिक्षण दिलं, तुम्ही मला पोटाला भाकर दिली आणि तेवढे कमी का काय म्हणून तुम्ही उदारपणे मला बायकोही दिली, तुमच्यासारखे तुम्हीच. म्हणून मी मराठवाड्याचा नेहमी ऋणी असतो. तेव्हा हे सगळं मी बोललो हे तुम्ही ऐकून घेतलं, सरांनी मला संधी दिली, त्याबद्दल मी सरांचे आणि तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि जर कुठे भेटलात आणि तुमच्या लक्षात आलं की अरे हेच ते सर बाबाराव मुसळे, कारण मी हिंगोलीला नेहमी येत असतो, माझे एक मेवणे हिंगोलीत राहतात, नाईक नगरला, तेव्हा जरूर जवळ या, तुमची ओळख द्या, बोला, एवढीच एक अपेक्षा ठेवतो आणि रजा घेतो. नमस्कार सर. धन्यवाद सर. आपण आम्हाला एवढे छान मार्गदर्शन व संवाद साधला आमच्याशी, आणि तुमच्या पुढील लेखनाला तुम्ही असेच खूप छान लिहत राहा आणि आम्हाला नवीन नवीन कादंबऱ्या व कथा देत राहा आणि आम्हाला अजून ज्ञान देत राहा. तर मी अभिनव गणेश शिंदे यांना समारोपाची विनंती करतो. अभिनव गणेश शिंदे यांनी या सत्राचा समारोप करावा. अभिनव, ऑडिओ सुरू कर बळा. ओके, केला सर. नाही केला. हा, ओके ओके. आजच्या निसर्गाच्या शाळेत प्रसिद्ध साहित्यिक बाबाराव मुसळे सर यांनी आपल्याला मार्गदर्शन केले. तर त्यांचा एक धडा आहे, ते इयत्ता 6वीत आहे आणि त्या धड्याचे नाव आहे बाकी 20 रुपयाचे काय. मी आता 2रीत आहे. मी जेव्हा 6वीत जाईन ना तेव्हा धडा मी पाठ करून घेणार. आणि अजून काही धडे हे कॉलेजच्या सिलेबस मध्ये, आणि त्यांनी आपल्याला गाईड केले, त्याच्या खूप खूप आभार मानतो. आणि आमच्या पुढे एक गार्डन आहे आणि त्या गार्डन मध्ये मी रोज पाणी देत असतो. आणि जेव्हा मुळसे सर रिटायर झाले ना, तर त्यांना निसर्गात खूप राहायला आवडायचे. तर मी आपल्या कृष्णा दादाचे खूप खूप धन्यवाद करतो. आपलं त्यांनी अँकरिंग केली आणि विरूपाक्ष
दादाला मी सुद्धा आभार मानतो. तर पुन्हा एकदा भेटूया पुढल्या शनिवारी निसर्गाच्या शाळेत. नमस्कार. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद अभिनव. खूप छान समारोप केला तू. तर तुम्हाला माहिती आहे उद्या रविवार आहे, तर उद्या रविवार 1 तास झाडांसाठी हा नेमका नेहमी द्या. आणि मी आजचं निसर्ग शाळेचं सेशन संपलं असं जाहीर करतो. भेटूया पुढच्या शनिवारी.